श्लोक पाठ केला माझा मी म्हणायचं पाठ पूर्ण. परंतु काय झालं, ज्यावेळेस स्टेजवर गेलो मला श्लोक तर आलाच नाही. पाठीमागून चिठ्ठी आणून दिली वाचायला, ती वाचता आली नाही, एवढी भयानक परिस्थिती. पण योगायोगानं सर्वांच्या कृपेने, म्हणजे शिक्षकांची कृपा म्हणा, आई वडिलांची कृपा, सर्वांच्या आशीर्वादानं आज इथपर्यंत पोहोचलो. खरं तर शाळेतले जुन्या आठवणी सांगायच्या तर काय झालं होतं, आम्ही ज्यावेळेस मी एक साधारण विद्यार्थी, मागे नाही जरा पुढे पण मधल्या फळीत होतो. आणि इंग्रजी हा आमचा सगळ्यात भयानक विषय, म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला काही येतच नव्हतं. एक म्हणजे 5वी मध्ये असताना पहिल्यांदा आम्हाला इंग्रजी विषय आला. आमच्या पडवे बुद्रुकमध्ये पण थोरात गुरुजी म्हणून होते. त्या थोरात गुरुजींनी लिखाणावरून मी ईजीची एक ऐवजी एजीची एक लिहायचं. एवढंच एक दिवस धोपटलं त्याच्यावर, रोज तीच करायचं काय आणि रोज बाहेर आणि ते जरा किंवा मग कुठं काय कसं तरी त्यांच्या सोबत राहून राहून आम्ही इंग्रजी थोडीफार शिकलो, पुढे गेलो. मला बऱ्यापैकी सांभाळून घेतलं शिक्षक लोकांनी. दुसरी एक गोष्ट, आम्ही मळ्यात लांब राहायला असल्यामुळे काय उशिरा यायचं. त्याच्यावरून दिवटे सरांनी आतापर्यंत मला नाही वाटत कुणाला हाणलं असेल, पण मला 6वीला पहिल्यांदाच आलो, पहिल्याच दिवशी पाठीत धपाटा खालच्या शाळेत. त्यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपल्या संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुहासजी शेळके सदमार्गाने तुम्ही काम करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील काळासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. शिक्षक मुख्याध्यापक सर्वांना नमस्कार. सवय नाही राहिली त्याच्यामुळे सर्वांना नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्लॅनिंग महिन्यापासून चालू होतं. सर्व मुला मुलींनी खूप छान प्रकारे कार्यक्रमाचे प्लॅनिंग केले आणि सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप छान ज्ञान दिले, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आहे. अध्यक्ष त्याबरोबर माझी शिक्षक, आत्ताचे शिक्षक आणि माझे विद्यार्थी, सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. प्रशांत तुकाराम करंजुले. माझी पुन्हा एकदा ओळख करून देतो, मी राहणार कुलचा आहे. काय बोलावं हा मोठा प्रश्न होता, कारण की ज्या शिक्षकांनी माझ्या वडिलांना घडवलं ते शिक्षक मला भेटले. म्हणजे माझ्या आयुष्यातील दुहेरी फळी, दुहेरी क्षण, सुवर्णक्षण जे काय शब्द असतील ते कमी पडतील. म्हणजे खरं सांगायचं झालं तर वडिलांकडून काय शिकायचं हे आपण गुरुजनांकडून शिकलो, आणि गुरुजनांकडून काय शिकायचं ते वडिलांकडून शिकलो. म्हणजे काय असतं, एवढं घडलो. आणि आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी घडतो, जसं आता सांगितलं कमर्शियल, आता मी एक व्यवसाय म्हणून सांगतो, मला कमर्शियल मार्केट आता एवढं मोठे की प्रत्येक जण फक्त काय विचार करतो की मला 1 रुपया कसा मिळेल, मला 2 रुपये कसा मिळेल. तो समोरचा कोण हा विचारच करीत नाहीये. पण 10वी पर्यंतच्या काळामध्ये आपण एकमेकांचे डबे खायचो, एकमेकांचे मारामारी करायचो, एकमेकांच्या सायकलवर फिरायचो, कोणी काही करायचं. पण जे शिक्षकांनी आपल्याला मारलं असेल किंवा जे काय असेल ते, आज इथं बसलेले प्रत्येक जणांना मुलं आहेत, तिथे शाळेत जात आहेत. माझा सर्वांना एक प्रश्न आहे, या ज्या शिक्षकांनी आपल्याला मारलं, काठीने मारलं, हाताने मारलं, बेंचवर धरून मारलं, सगळं मारलं, तशातलं आज ज्यांची मुलं शाळेत जातात, कोणते आई वडील आपल्या मुलाला शाळेत मारल्यानंतर शिक्षका गेले नाही गेले आपल्या काळातले. पण आत्ताचे सगळे जाते सरांनी मारलं, पळसकर सरांनी मारलं, म्हणजे सगळ्याच सरांनी मारलं, असं कोणी सोडलंच नाही. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगासी उद्धारी या वचनातून सर्वांना शिक्षण देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस मी प्रथमतः अभिवंदन करते. आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीसह शिक्षकांनी सुद्धा चांगली उपस्थिती दाखवली आहे, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे अभिनंदन करते की तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. आणि जास्त वेळ घेणार नाही, कार्यक्रम पण खूप वेळ चाललेला आहे, त्यामुळे एकच सांगेल, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आज पेनाची जागा बंदुकीने घेतली अशा सर्व सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांची मी शतशः ऋणी राहील. अध्यक्ष आदरणीय पुजारी सर, शाळेच्या मुख्याध्यापिका शेळके मॅडम, कार्याध्यक्ष शेळके साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, तसेच शिक्षकेतर स्टाफ, तसेच समोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्व गुरुजन इथं उपस्थित राहिले, ज्यांनी आम्हाला घडवलं त्या सर्वांना मी वंदन करतो. त्या माझा कंपन्या त्या काळात IT च्या कंपन्या
सोडून थोडंसं एक वेगळं क्षेत्र निवडायचं म्हणून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. दुसऱ्याच वर्षी 2014 साली MPSC 2014 साली क्लास 1 अधिकारी म्हणून माझी निवड झाली. आणि आतापर्यंत 12 वर्ष प्रशासकीय कारकीर्द सांगायची म्हटली तर या शाळेने, या शिक्षकांनी आपल्याला काय दिलं तर त्याचं मूर्तिमंत जाणवलं त्या समोर उभं आहे. इथलं जे खेळीमेत असणारं शिक्षण आहे, विदाउट स्ट्रेस, आपुलकीचं शिक्षण आहे, आदराचं शिक्षण आहे, एक आत्मीयतेचं शिक्षण आहे, ते मला नंतर कुठेच भेटलं नाही. मी आजही आता शेकडो शाळा, शेकडो विद्यार्थ्यांना भेटी देतो, शाळांना व्हिजिट करतो. त्या शाळेत गेल्यानंतर निश्चितच मला आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन आणि एवढा सर्व बहुमूल्य वेळ देऊन सर्व शिक्षक उपस्थित राहिले. एकदम त्यांचे सर्वप्रथम मी ऋण व्यक्त करतो. आलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणजे ही जी तयारी चालू होती ही गेली 1 महिन्यापासून होती. सोशल मीडियात ग्रुप ऍक्टिव्ह केला होता, व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्ह केला होता, त्यात लोक बरेचसे ऍक्टिव्ह राहायचे. त्या सर्वांच्या ह्याच्यात हे सगळं नियोजन झालं. हे नियोजन करत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तकलीफ झालीच असेल आणि त्या तकलीफपेक्षाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्वांच्या आग्रहाखातर हे शिक्षक लोक जे वेळेत वेळ काढून आले ते त्यांचं सर्वप्रथम सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. शिक्षकांबद्दल बोलायचं झालं तर अजूनपर्यंत मी माझं वाटतंय की मी फर्स्ट टाइम स्टेजवर बोलतोय. उभा राहत असतो, साईडने ऍक्टिव्हिटी जमते, पण असं डायरेक्टली स्टेजवर कधी बोलता आलं नाही. आमचे 2 गेट टुगेदर झाले आतापर्यंत. मुलगी या ठिकाणी 8वी 9वी गेली आणि 7वी पर्यंत कडूसला होतो. आणि इकडे येण्या अगोदर किंवा आमचे शिक्षक जे होते, शिक्षकांचं सांगायचं म्हणलं तर आम्हाला कंटिन्यू वडिलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच ठेवलं. अगोदर मी 1ली ते 4थी घाणेगावचे गायकवाड गुरुजी होते, त्यांच्या काय मायाच्यात राहिलो, म्हणजे त्यांच्या छत्रछायेखाली. त्यानंतर मग दिवटे गुरुजी आले आम्हाला, जे की बागुडीचे होते. त्याच्यानंतर मग 8वी ते 9वी करंजुले सर म्हणून. आणि वडील जरा शिस्तीचे होते, कडक, म्हणजे की अगोदर सर्वांना परवानगीच राहायची शिक्षकांना की काय मारायचं तेवढं मारा, पण मुलामध्ये कमी नको पडायला. म्हणजे हे 1ली पासून तर त्या हायस्कूल पर्यंत, हायस्कूल पासून तर पळसकर सरांना माहिती इथल्या हायस्कूल पर्यंत. नंतर ते पुजारी सर आहेत, त्यांच्याबद्दल पण स्ट्रिक्ट आहे ते. आणि बाकी होतच, म्हणजे कारण शिस्तप्रिय शाळा आहे महत्वाचं म्हणजे. पण तुम्ही शिकता काय नाही, जातीचं काही अडचण नाही. आणि आधार फक्त पहिल्यांदा इथं ओळख जी होती ती दिवटे सरांची होती, की जे आपल्या गावचे आहेत बाबा. असं आम्हाला म्हणजे सुरुवातीला आम्ही 4 हे करावं लागतं. रात्री तास डिस्कशन झालं तर ते आम्हाला एकदम फ्री मध्ये भेटलं. जे 8:30ला जी स्कूल चालू व्हायची, आम्हाला येण्यासाठी गावावरून सायकल तर नव्हत्याच, परिस्थिती हालाकीची होती. तर आम्ही दूध गाडी न्यायचो, डबा भरून घ्यायचा, पटकन गाडीत बसायचं त्या टायमात आणि 8:30ला व्यासपीठावरील आपले भोजन आणि आपण गोल मटोल बनलेले मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे गेट टुगेदर साठी जमलेलो आहोत. याचं प्लॅनिंग मी सकाळी नीलमला कॉल केला होता. एक दिवशी मला आठवतंय, अरे आपलं हे गेट टुगेदर व्हायला पाहिजे. त्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रम येथे पार पडत आहे. आपल्या या कार्यक्रमाला मला वाटलं नव्हतं की जे शिक्षक रिटायर असतील ते कार्यक्रमाला उपस्थित राहतील, पण आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार मानते.
त्यांच्यासाठी आतुरतेने वाट पाहतो. सर्व गुरुवर्यांचं पण आपल्याला ऐकून घ्यायचंय. तर मी फक्त एवढंच सांगेल सर, त्या काळचा विद्यार्थ्यांचा प्रवास जेवढा आव्हानात्मक होता, तेवढाच प्रवास मला वाटतं शिक्षकांचाही खरतर होता. आणि आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की या एवढ्या बदलत्या विज्ञानाच्या युगात आपला जन्म खऱ्या अर्थाने 90s मध्ये झाला, जेणेकरून आपल्याला 20चा अगोदरचा आणि 20चा बदलता काळ एवढ्या तत्परतेने बघायला भेटला. आणि त्याहूनही भाग्यवान आपण असे आहोत की आपला जन्म ह्या पंचक्रोशीत झाला आणि आपल्याला ही शाळा लाभली, हे शिक्षक लाभले. खरं तर आपण आज जे कोणी आहोत, आज आपण या शाळेमध्ये आलो होतो आपल्या दाखल्यावरील आपलं संपूर्ण नाव घेऊन. आज आपण त्यांच्या समोर उभा आहोत आणि आम्हाला तुमची कुठे ना कुठे आठवण येते. 10वीपर्यंतचा प्रवास झाला, नंतर जेव्हा आम्ही बाहेरच्या गावी 11वी-12वीसाठी गेलो, तेव्हा इंग्रजी हा विषय इतका तेव्हा किचकट वाटायचा, कारण पुढे सगळं शिक्षण 11वी-12वीचं सायन्स मध्ये असल्यामुळे सर्व विषय मी पण वाटायचं की आपण जिल्हा परिषद मधून आलोय. जेव्हा आम्ही 11वी-12वीला मी असेल, शेखर असेल, आम्ही विद्याधामला गेलो, तिथून तिथले स्थायिक शिरूरचे मुलं किंवा हे आलेले, तिथे कुठेतरी हा एक न्यूनगंड की शिक्षण क्षेत्रात असताना जिद्द, चिकाटी आणि मेहनत ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाहीच आहे. तर तुम्ही जी काही आम्हाला शिकवण दिली, आम्ही यात परिश्रम केलो. आज खूप सारे बाळतीन, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये खऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरु आणि खरोखरच माझं गणित ज्यांच्यामुळे चांगलं झालं तेच माझे गुरु पुजारी सर. मी तुम्हाला चांगलं शिकवलं, कारण मी 7वीला चांगल्या प्रकारे, म्हणजे तुम्ही म्हणता तसं तुमची माझी पहिली बॅच, आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या पहिल्या बॅचचा निकाल माझा असा लागला की पहिले तुम्ही 3 विद्यार्थी एकाच वेळेस पहिले आले, 80.80 मार्क्स मिळाले. शेलार, गावडे आणि रवी, तूच होता ना? या तिघांनाही 80.80 मार्क्स मिळाले होते. आणि बाकीचे विद्यार्थी, सुनंदा वर्ष पहिली शिका, मी आजही 13 तास काम करतो, लक्षात नाही. म्हणजे वर्क केल्यामुळे आज माझ्याकडे भरपूर काही पैसे वगैरे आहेत. का? कष्ट करा. मी पहाटे 5 वाजता उठतो. शिरूरला माझे क्लास आहेत थोडेसे, ते घेतो. एक माझा पुतण्या तुमच्यासारखाच नंतर MSc झाला, त्याला मी त्याचा क्लास उभारून दिले. आणि नंतर स्कूलमध्ये पूर्ण मी सर्व ठिकाणी प्रामाणिक काम करतो, कुठेही आलंच तब्बल जवळजवळ मला वाटतं 19-20 वर्षांनी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, बरोबर आहे की नाही? कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप आनंद झाला असेल तुम्हाला. पण त्यामुळे मला खूप आनंद झाला की आम्हाला सगळ्यांना आनंद यासाठी झाला की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात. आम्ही तुम्हाला शिकवलं, शिकून बाजूला झालो, पण तुम्ही तुमच्या जिद्दीनं, तुमच्या मेहनतीनं, तुमच्या संघर्षानं जे काय मिळवलंय आणि समाजामध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय, ते पाहून मला खूप समाधान वाटतं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, पोलीस क्षेत्रामध्ये मॅडम आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये 2-3 मॅडम आहेत, प्रशासकीय क्षेत्रामध्ये शेखर सर आहेत, म्हणजे आहे ना, पोलीस अधिकारी आहेत. म्हणजे हे पाहून अतिशय धन्य वाटलं पहा. म्हणजे तुम्हाला जो आनंद लाभला तशाच पद्धतीचा आनंद आम्हाला देखील लाभलेला आहे. काही व्यवसाय आणि तुम्ही सकाळी बोललात माझ्याशी, त्यावेळेस तुम्ही पण म्हटलं की 4 झाले, 5वा जरा वेगळं, नक्कीच वेगळं. 2006 या बॅचच्या स्नेह संमेलन कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय पुजारी सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे माझे सहकारी मित्र श्रीयुत साळवे सर, श्रीयुत शेळके सर, त्याचबरोबर सौ जगताप मॅडम, श्रीयुत दळवी सर, श्रीयुत पळसकर सर आणि या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शेळके मॅडम, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे श्रीयुत तुकाराम पवार, शिंदे मामा, गजाराम तरटे, पळसकर, ते थोडेसे गेलेले आहे, त्यांच्या कामांनी उपस्थित राहायला. सकाळी मला समजलं की 97 विद्यार्थी संख्या आहे. 97 पैकी मी म्हणतो खूप छान अशी विद्यार्थी संख्या या ठिकाणी जमलेली आहे, नाही का? 97 म्हणजे जवळजवळ 100च. पहा विद्यार्थी मित्र, थोडक्यात बोलणार आहे की आपण जगण्यासाठी श्वास घेतो, म्हणजे जिवंत राहण्यासाठी श्वास आणि जगण्यासाठी दुःख. तुम्ही म्हणाल असं कसं वाक्य सांगता येईल? जिवंत राहण्यासाठी काय आहे आपलं? हो, जिवंत राहण्यासाठी श्वास घेत असतो, दुःखाने भागलेला आहे, म्हणून जगण्यासाठी श्वास, जिवंत राहण्यासाठी श्वास आणि जगण्यासाठी दुःख. माझे सगळे शिक्षक मित्र बांधव, पुजारी सर,
असा आहे की आता गाठी भेटी होत नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आज सर्व एकत्र आलात. गाठी भेटी कारण अलीकडच्या काळामध्ये गाठी भेटी होत नाही, संवाद नाही किंवा एकत्र बसत नाही कोणी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर मग तुम्ही सगळे सर्व 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर म्हणजे दुःख सहन करायला शिका. दुःख सहन केलं का सुख प्राप्त होत आहे. ते विद्यार्थीच गेलो कशामुळे गेले? कारण आहे की या फास्ट युगामध्ये अलीकडच्या या सोशल मीडिया वगैरे मार्केट सगळे झाले, त्याच्यामध्ये व्यस्त आहे, पुन्हा मिळणार नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आमचा मोठा सत्कार केला, स्मृतिचिन्ह देऊन फुलं उधळली. आज एक जीवनात फुलं उधळल्याबरोबर नाही काय आता फुलं उधळलं असं वाटायला काय नसतं. जीवन सुखमय हो. तुमच्या मुलाबाळाला माझ्या शुभेच्छा, तुमच्या कुटुंबाला माझ्या शुभेच्छा आणि जीवन सुखमय हो आणि आनंदी हो. आणि असं तुमचा अमृतवेल वाढत जावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि सर्वांना दीपावलीच्या माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि आमच्या माऊलींच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम सहनावतु सहं भुक्तु सह वीर्यकरवावहै तेजस्विता धीमहि ओम नारायणी नमस्तुते. आम्हा विद्यार्थी मित्र, आज कालच 2-3 दिवस बाजीरावने अथक परिश्रम घेतले तुमच्या स्नेहसन्मानाला. 3-4 वेळेस फोन केला म्हणून मला यावं लागलं. नाही तर माझ्या आज नगरला व्यायाचा वर्ष श्राद्ध होतं, त्यांचा बी लय आग्रह होता. तिकडं मंडळीला मुलाला दिला नाहीतर तिकडं जाण्याची ओढ होती, गाडी बिडी सगळं नियोजित होतं. पण खास बाजीराव सुखदुःखात सामील व्हा. आणि विद्यार्थी दशा जी आहे ही कायम आपण म्हातारपणापर्यंत विद्यार्थी आहोत असं समजा. जे आपल्याला म्हणू नये. आजचं युग जे आहे काय स्वागत केलं. फुलाचं वर्ष होते तर आल्याबरोबर भाज्याची प्लेट 2006च्या बॅचचे. आय एम प्राऊड ऑफ यू ऑल ऑफ यू. खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो याच्यासाठी की 8:30 नंतर मी जर वर्गात असेल ना कोणी यायचंच नाही वर्गात. तर त्यावेळेस फक्त कोण होतं? रवी सर होते मला वाटतं, है ना? रवी सर तुम्ही होते, सागर सर आणि स्वाती मॅडम, हे तिघच वर्गात होते. मी तिघांचा क्लास घेतला होता. मला कोणी अलाउ करायचंच नाही. दिस डिसिप्लिन आणि ते आम्हाला पण लागलेले की यू शुड बी वेल डिसिप्लिन. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या फार महत्वाच्या आहे जीवनामध्ये. आणि हे जे काही शाळा आहे की जी आपली तिकडे शाळा होती ना ती शाळा कशी होती माहिती का? घरासवे घरासारखे नको तू नुसत्या भिंती, जिथे असावा प्रेम जिवाळा नको तू नुसती नाती. हे जे काही नातं आहे त्याच्यामुळे आपण इथे आहोत असं कुठेतरी वाटतं. सो थँक्यू. गेट टुगेदर या निमित्ताने आता गेट टुगेदरचं तुम्ही आमचं जे आजच्याला जी आणि पंतप्रधानांचं होऊन झालं नाही. हे जे सगळे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ आम्हाला आली पाहिजे. आमच्याकडे काही रापायला नाही. आमच्या सगळे बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्या. आम्ही थोडं तुमच्या राहिल्यामुळं आमच्या बॅटऱ्या पुन्हा चार्ज झाल्या. सोडायला की आम्ही सुद्धा शिक्षक होतो, आम्ही या शाळेत होतो. इतकं माणसाला थोडं थोडं त्याचं म्हणजे विसर पडत होतो. सासऱ्याचा 13वा मी म्हणलं तुम्ही आणि माझं काम एकच आहे, मी फक्त आनंद शोधतो. हे काय मला जमत नाही. तुम्ही अतिशय आलात, अतिशय माझी शारीरिक स्थिती ती साथ देणारी नाहीये, त्यामुळे मी येऊ शकत नाही. कृपया आग्रह करू नका. सागर तू बसला बोलला हे ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना आठवण काढली, विचारपूस केली आणि विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा दे. एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी मी थांबतो त्यांच्या वतीने.
सहकारी असं म्हणतो आणि माझे सर्व सहकारी बांधव मला या ठिकाणी बोलवलं, परंतु फार मोठी जबाबदारी टाकली. सिनियर असल्यामुळे काय होतं, बाहेर बसलं म्हणजे मला चिमटे काढता येतात आणि इथे बसलं का चिमटे बघावं लागतं, कोण काढतंय काय करतंय सर्व जबाबदारी घ्यावी लागते. त्यामुळे ही जबाबदारी मोठी आहे. आपण सर्व या ठिकाणी लग्नासाठी खरं म्हटलं तर मी आलो, वय 80 आहे, रनिंग भरपूर झाले, परंतु 80 मध्ये काही गोष्टी काय होतात, बोलायला गेलं का रिपीट होतात, लक्षात राहत नाही ना. जाहिरात लागते टीव्हीवर ते कलरची, लावलंच लोशन नाही, मी सांगते लावलं लोशन 4 वेळा लोशन लोशनच होतं, म्हणजे ते रिपीट होतं. तसं म्हटलं 80 वर्षाच्या माणसाचं रिपीट जर काही झालं, काय बोलतोय म्हणते ते माणूस. तर वयाकडे थोडं लक्ष द्या. त्यावेळेला चपला सावरायला लागतं, त्याचं कारण का तर हे शेवटचं भाषण आहे ना, या अध्यक्ष भाषण म्हटलं का हे झालं संपलं का आपण निघालो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही निरोप समारंभ असो किंवा कोणतीही गोष्ट असो, आपण त्या वेळेला बोलतो, काय बोलतो, 2 ओंडक्यांचे होते सागरात भेट, 1 लाट तोडी नाही परत भेट. परंतु ही गोष्ट मला मान्य नाही, म्हणजे वापरतात ते बाकी मला पटत नाही. आपण ज्या वेळेला निरोप समारंभ करतो त्यावेळेला आपण सजीव आहोत आणि सजीवांनी ठरवलं का 19 वर्षानंतर का होईना पण आज भेटायचं, कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या. तरी आपण विचार केला, आपण विचारवंत आहोत, सजीव आहोत, जिवंत आहोत आणि आपल्याला भेटायचंय म्हटल्यानंतर कानाकोपऱ्यातून येऊन आज आपण भेटलो. आणि ह्या भेटीसाठी मी माझं वय 80 असल्यामुळे मी नकार देणार होतो, परंतु नाही. विद्यार्थ्यांचा निरोप आहे ना, मला बाजीरावाने सांगितलं का असे मुलं बसणार, त्यांना आशीर्वाद देणार. आता दिवाळीचं सीझन चालू आहे, दिवाळीच्या सीझन मध्ये सर्वांना शुभेच्छा द्यायच्या असतात, तर तुम्हाला माझ्याकडून म्हणजे हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या. आणि त्यानंतर दुसरं एक सांगतो तुम्हाला या ठिकाणी, आणि काही मात्र थोडे म्हणतात की आम्ही जरा थोडंसं जरा आमची परिस्थिती जरा सोसो आहे, त्यासाठी मी एक सुभाषित सांगतो. दुसरी शिकलं आपण वरवरून नांगरून टाकणार का, त्यांनाही तितकंच महत्व आहे. ते लवकर संपवतं, कारण मला पुढे बरेच बोलायचं होतं, विषयावर बोलायचं होतं. माझे जे बसलेले सहकारी आहेत त्यांच्यामुळे या विद्यालयाची जी पताकावर फडकलेली आहे त्यांच्यावर बोलायचं होतं, पण ही बोलण्याचा आता वेळ नाहीये. पण चपला काही सावरत आहेत आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विद्यालयाच्या व्यासपीठावरील सर्व उपस्थित शिक्षक, थोडासा उशीर झालाय, तुमच्यापेक्षा सर्वात जास्त भूक मला लागलेली आहे, परंतु आता थोडंसं ऍडजस्ट करावं लागतंय. तर सर्व जे या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आपले जे सर्व शिक्षक आहे, पुजारी सर असतील, दळवी सर असतील, शेळके सर, जाधव सर असतील, साळवे सर असतील, थोरात सर, पळसकर सर असतील, जगताप मॅडम असतील, गायकवाड सर असतील, आणि जे आपले 4 आपल्याला जे मामा लाभले होते, तरटे मामा असतील, शिंदे मामा असतील, पवार मामा असतील, कळमकर मामा असतील, या सर्वांचे मनापासून मी ऋण व्यक्त करतो की तुम्ही या जो कार्यक्रम, ही जी जागा आपल्याला संस्थेने उपलब्ध करून दिली, या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर सुहास शेळके आणि या भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ शेळके मॅडम यांच्याही मनापासून मी ऋण व्यक्त करतो, धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जे सूत्रसंचालन म्हणून जे लाभलेले होते किरण लोंढे सर, यांच्याही मनापासून मी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे काही अजून ज्या फोटोग्राफर असतील, स्पर्श ग्राफिक्स सुपा, रांगोळी जी समोर आपली या ठिकाणी खाली काढलेली आहे, अश्विनी साठे, जेवणाचं जे आपलं भोगे केटर्स अहिल्यानगर, पाण्याचे जे जार आहेत क्षेत्रफळ एक्वा जातेगाव, त्याच्यानंतर मंडप मळगंगा मंडप डेकोरेटर्स सुपा अमोल जाधव, आणि या ठिकाणी आपल्या जे डोक्यावरती भेट्या आहेत शेवटपर्यंत राहिलेत असे वैभव मर्दाने, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.
आपल्याला वेळ हा झालेला आहे. एक थोडस पहिल्यापासूनच मला एक थोडीशी सवय होती एखादं गाणं वगैरे म्हणण्याची. अशी पाखरे येती, अशी पाखरे येती, आनिक स्मृती ठेवूनी जाती. 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची नाती. अशी पाखरे ती. चंद्र कोवळा पहिला बहिला, चंद्र कोवळा पहिला बहिला, झाडा मागे उभा राहिला. जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती. अशी पाखरे ती, आनिक स्मृती ठेवूनी जाती. वेळाभावी शेवटचं कडू म्हणतोय. कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी. त्या जुळल्या हृदयांच्या गाथा, सूर अजूनही गाती. अशी पाखरे ती, आनिक स्मृती ठेवूनी जाती. 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची नाती. अशी पाखरे ती. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम के चले